पूर्णपणे आम्ही कव्हर असायचो, आमचा एकही शरीराचा पार्ट उघडा नसायचा. तू ही नोकरी सोडून दे, आपल्याला या नोकरीची गरज नाहीये, आपण कसंही मॅनेज करू, तू ही नोकरी सोडून दे. भीती तर होती मनात, पण हे प्रोफेशनच असं आहे की तुम्हाला ती रिस्क घ्यावीच लागते. अरे तो या दिशेने चालत गेलाय, इथे हायपो मारा, इथेच हायपोचं फवारणी करा. ब्रीदच करता येत नव्हतं, इतकी त्याची वाईट अवस्था झाली. तर त्याचे हात असे थरथर कापत होते, त्याच्या हातात जो ग्लास होता तो सांडला. ज्या डॉक्टरने माझी डिलिव्हरी केली ती स्वतः कोविड पॉझिटिव्ह होती. फार भीषण आहे हा कोविड. नमस्कार मंडळी, मी संतोष खामगावकर, माय महानगर मानिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. नवदुर्गेचा उत्सव सुरू झाला आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या माळेची मानकरी आज आपल्याकडे उपस्थित आहे, जी आहे एक परिचारिका, एक अशी परिचारिका जिनं कोविड काळामध्ये कोविड योद्धा म्हणून काम केलेलं आहे. GT हॉस्पिटल म्हणजे गोकुळदास तेजपाल शासकीय रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करणारी सोनल बोराडे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी, तिची कहाणी तिच्या तोंडूनच सांगण्यासाठी उपस्थित आहे. या तर आपण भेटूयात परिचारिका सोनल बोराडे हिला. सोनल, तुझं माय महानगर मानिनीमध्ये आज खूप खूप स्वागत आहे. सोनल, आज तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी त्या आपण कोविड काळातल्या जाणून घ्यायच्या आहेत. आधी तर आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एक परिचारिका म्हणून तू केव्हापासून काम करतेस आणि परिचारिका म्हणून या क्षेत्रात कशी काय आलीस? गोकुळदास तेजपाल रुग्णालयात मी गेली 10 वर्ष काम करते. 10 वर्ष अधिपरिचारिका या पदावर कार्यरत आहे. आणि मुळातच माझा जन्म मुंबईमध्ये जे रुग्णालयात झालेला असल्यामुळे माझे वडील तिकडे काम करत होते. त्यामुळे लहानपणापासून नर्सिंग या विषयाची मला फारच आवड होती. या प्रोफेशनबद्दल खूप आदर होता. त्यामुळे मी या प्रोफेशनची निवड केली आणि आत्ता मी सध्या ते प्रोफेशन बाळगते आणि मला फार चांगलं वाटतंय. किती वर्ष झाली तुला आता गोकुळदासमध्ये? 10 वर्ष पूर्ण झाली. बरं, आता मूळ मुद्द्यावरती येऊयात. ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये तू अनेक रुग्णांची सेवा केलीस. हा कोविडचा काळ जेव्हा सुरू झाला होता तेव्हाची परिस्थिती तुला आजही आठवते का? काय आहे ती? फार भीषण परिस्थिती होती ती. कारण की काय करायचंय हे कोणाला काही फुलप्रूफ असं काही माहिती नव्हतं. जे काय आपण न्यूज मीडियाद्वारे किंवा यूट्यूबद्वारे किंवा गुगलद्वारे जे काय आपण माहिती मिळवत होतो त्याच माहितीच्या बेसिसवर आम्ही काम करत होतो. पुढे काय करायचं हे कोणालाच माहिती नव्हतं. तरीही आपल्या जीवाची रिस्क ही घेऊन आम्ही त्या कोविडच्या पेशंटला आम्ही सेवा द्यायची सुरुवात केली. भीती तर होती मनात, पण हे प्रोफेशनच असं आहे की तुम्हाला ती रिस्क घ्यावीच लागते. ते त्याच गोष्टीसाठी तुम्हाला पगार दिला जातो असं म्हणतात की त्याच गोष्टीसाठी पगार दिला जातो, त्यामुळे ती रिस्क आम्हाला घ्यावीच लागते. तर त्याच ह्याने आम्ही सुरुवात केली. मला आठवतंय साधारणतः 21 मार्च 2020च्या दरम्यान लॉकडाऊन झालं. हो. तर त्यावेळेला प्रवास तुझा कसा सुरू झाला? कुठून सुरू झाला? म्हणजे पहिल्याच दिवसापासून अगदी पेशंट्स होते की त्याच्यानंतर सुरुवात झाली? एप्रिल महिन्यापासून सांगता येईल की एप्रिल महिन्यापासून आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट यायला सुरुवात झाली. ज्या दिवशी पहिला पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोविडचा आला तेव्हाची काय परिस्थिती होती, तू सांगू शकतेस का? हो, सांगू शकते. पेशंट जेव्हा आम्हाला कळालं पेशंट येणार आहे, आधीपासूनच आम्ही सगळे वॉर्ड वगैरे व्यवस्थित प्रॉपर मॅनेज करून ठेवलेले होते. आणि ज्या दिशेने तो ॲम्ब्युलन्समधून पेशंट उतरला, तो वॉर्डमध्ये चालत गेला पेशंट, त्याच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. फक्त ते एकट्या पेशंटला सांगण्यात आलं की या दिशेने तुम्हाला या कक्षात जायचं आहे. आणि तो गेला आणि त्याच्यानंतर मग परत गोंधळ उडाला. अरे तो या दिशेने चालत गेलाय, इथे हायपो मारा, इथेच हायपोचं फवारणी करा. म्हणजे तो ज्या दिशेने गेला, कारण की ते स्प्रेड होऊ नये, सगळ्यांनाच त्यांच्या जीवाची काळजी होती.
त्यामुळे तो ज्या दिशेने चालत गेला तिकडून पूर्ण हायपोची फवारणी सुरू केली. पूर्ण हॉस्पिटलमध्ये म्हणालात तरी चालेल, पण हायपो सगळीकडे मारण्यात आलं. त्याच्यानंतर तो गेला. आता त्याच्या समोर जायचंय ते PPE किट घालण्यापासूनची सुरुवात. आधी कोणालाही माहिती नव्हतं. आम्हाला त्याबाबत ट्रेनिंग देण्यात आलं होतं की डोनिंग कसं करायचंय, डोफिंग कसं करायचंय. तर मग ते डोनिंग करण्यापासूनची सुरुवात. डोनिंग आणि डोपिंग काय असतं, म्हणजे ही सायंटिफिक लँग्वेज आहे. बरोबर. म्हणजे एक ती PPE किट असते. PPE किट घालायच्या प्रोसिजरला डोनिंग म्हणतात आणि ती घालून मग आपण आत जायचं असतं. त्याच्याशिवाय प्रवेश नव्हता. तर ते डोनिंगमध्ये एक गाऊन असायचा, तो आधी गाऊन घालायचा. त्याच्यानंतर N95 मास्क, आम्ही 2 N95 मास्क घालायचो. त्याच्यानंतर गॉगल्स असायचे. परत ते एक शिल्ड असायची ट्रान्सपरंट, ती पुढे शिल्ड असायची. हातामध्ये 3 ते 4 पेअर ग्लव्ज असायचे. 4 पेअर आम्ही ग्लव्ज घालायचो हातामध्ये. वेगवेगळे 4 पेअर तुम्ही हो हो हो. 4, या हातात 4 पेअर, या हातात 4 पेअर असं. आपल्या शूजला शू कव्हर वगैरे पूर्णपणे आम्ही कव्हर असायचो. आमचा एकही शरीराचा पार्ट उघडा नसायचा, पूर्णपणे कव्हर असायचो. अच्छा. आणि मग त्या परिस्थितीमध्ये तसं आम्ही पूर्ण डोनिंग करायचो. स्टेप बाय स्टेप डोनिंग करून मग त्या वॉर्डमध्ये आम्ही प्रवेश करायचो. बरं, या सगळ्यामध्ये तुझ्या अवतीभोवती तुझ्या सहकारी नर्स मैत्रिणी पण असतील. हो हो. तुमच्या सगळ्यांमध्ये काय वातावरण होतं, काय मानसिकता होती तुमची त्यावेळेला सगळ्यांची? मानसिकता खरं तर भीती होती आणि ती एक नवीन हे काय म्हणता येईल, क्युरिओसिटी पण होती की अरे काय कसं असेल, कसं काम करायचं या PPE किटमध्ये. म्हणजे काहीच कळत नव्हतं. म्हणजे ती शिल्ड घातल्यानंतर आपण ब्रीदिंग करतो तर ते ह्याचं पूर्ण फॉग जमा व्हायचं. त्याच्यामुळे आपल्याला काही दिसतही नव्हतं समोरचं. 2 मास्क घातल्यामुळे आपण काय बोलतोय आपल्याला आवाज येत नव्हता. त्यामुळे खूप ओरडून बोलावं लागत होतं. त्यामुळे श्वास घ्यायला आणखीन त्रास होत होता. ते शिल्डमुळे असं ते पट्टा असायचा रबराचा, त्यामुळे इतकं डोकं दुखायचं की जास्त वेळ त्या PPE किटमध्ये काम करणं अशक्य होतं. AC नसल्यामुळे त्या PPE किटमध्ये इतकं गरम व्हायचं की म्हणजे कधी ते एकदाच काढतोय, कधी बाहेर पडतोय यातून. किती तास तुम्ही असायचं या आयुष्यात? 8 तासाच्या ड्युटीमध्ये आम्ही 4 तास PPE किट घालून काम करायचो. 4 तासानंतर बाहेर यायचो. 4 तासानंतर दुसरी सहकारी मैत्रीण माझी आत जायची. 4 तासाच्या पुढे ते घालणं अशक्य होतं. तरी आम्ही 4 तास ते कसं बसं ते घालून ते काम करायचो. बरं. दिवस जसजसे पुढे जात होते तसतसे भीती कमी होत होती की वाढत होती? म्हणजे स्वतःच्या प्रोटेक्शनची भीती कमी होत होती. पण आम्ही रुग्णांच्या बाबतीत जी परिस्थिती बघत होतो ती परिस्थिती फार भीषण होती. ते खूप सिरियसनेस वाढत होतं. कारण की पेशंटची तब्येत कारण की तो व्हायरस फार अटॅक करत होता असं आम्हाला जाणवलं. पहिल्या 1-2 रोटेशनमध्ये इतका रुग्णांना त्रास नाही झाला. पेशंट रिकवर होत होते. म्हणजे मेडिसिनमुळे, इंजेक्शन्समुळे आणि ऑक्सिजन थेरपी वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे पेशंट रिकवर होत होते. पण जसं कोविडची पीक लेवल येत गेली ना, तेव्हा असं जाणवलं की हे फार वाईट आहे, फार भीषण आहे. कोरोना फार भीषण आहे. कारण की मी ICUमध्ये काम करत असताना मला एक प्रसंग सांगायला आवडेल. एक पेशंटला बायपॅप मास्क लावलेला. म्हणजे तो नॉर्मल ब्रीदिंग करत होता, त्यामुळे त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होत होतं. त्यामुळे त्याला आर्टिफिशियल ऑक्सिजन लावण्याची गरज लागत होती. त्यामुळे त्याला बायपॅप मास्क बोलतात, तो लावलेला आणि त्याच्याने त्याचं सॅच्युरेशन मेंटेन होत होतं. त्याला भूक लागलेली. तो म्हणाला की मला जेवायचंय. म्हटलं ठीक आहे. मी त्याचा तो मास्क काढला. दुसरा एक ऑक्सिजनचा छोटा मास्क त्याला लावला आणि म्हटलं तुम्ही तुमचा नाश्ता करा. आणि जस्ट मी बाजूच्या पेशंट जवळशी वळाले आणि त्याचं सॅच्युरेशन सडन ड्रॉप झालं. म्हणजे तो मास्क काढल्यामुळे त्याला ब्रीदच करता येत नव्हतं. इतकी त्याची वाईट अवस्था झाली. तर त्याचे हात असे थरथर कापत होते. त्याच्या हातात जो ग्लास होता तो सांडला. तो पूर्ण असा कोसळून गेला पेशंट. त्यावेळेस मी खूप घाबरले होते. म्हटलं हे कोविड फार वाईट आहे, फार वाईट आहे. म्हणजे एखाद्या तो जवळपास 40शीतला रुग्ण असेल, पण त्याची ही इतकी वाईट अवस्था बघून मी फार घाबरले होते. म्हटलं हे फार वाईट होतंय. म्हणजे
त्याला मेडिसिन चालू होते, इंजेक्शन चालू होतं, पण बायपॅप मास्क 1 मिनिटासाठीही काढू शकत नाही. तो खाणार कसं, तो पाणी कसं पिणार, त्याच्यामुळे त्याचं सॅच्युरेशन ड्रॉप होत होतं. मी पटकन त्याला तो बायपॅप मास्क परत लावला. म्हटलं तुम्ही थोड्या वेळाने जेवा, आत्ता तुमचं हे मास्क लावणं गरजेचं आहे. त्याला तो परत मास्क लावला, त्याला सेटल केलं. नंतर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न केला. ते थोडा वेळ असं काढायचो, थोडंसं खायला द्यायचो, परत लावायचो, काढायचो, थोडंसं खायला द्यायचो, परत लावायचो. हे असं करून त्याने त्याचा नाश्ता पूर्ण केला. ही इतकी वाईट परिस्थिती त्यावेळेस, खूप भीती वाटली. साधारणतः किती दिवस तू त्या कोविड पेशंटच्या संपर्कामध्ये होतीस? मला असं वाटतं की ICU मध्ये तुला हो ड्युटी होती. अच्छा, ओके. ते कशा पद्धतीने तू सांगू शकतेस का? ICU मध्ये जेव्हा वॉर्डमध्ये म्हणजे वॉर्डमध्ये पेशंट सिरियस व्हायचा, त्याला नॉर्मल मास्कने पण ऑक्सिजन मेंटेन होत नव्हतं, त्यावेळेस त्याला आम्ही ICU मध्ये शिफ्ट करायचो, जेणेकरून त्याला बायपॅप किंवा व्हेंटिलेटरची गरज लागली तर तिथल्या तिथे त्याला मिळावी. सिरियस झालं की आम्ही लगेच ICU मध्ये शिफ्ट करायचो. जर पेशंट एकदमच अनकॉन्शियस असेल की तो स्वतः श्वासच घेऊ शकत नसेल तर त्याला आम्ही व्हेंटिलेटरवर टाकायचो. आणि जर कॉन्शियस असेल पण त्याचं सॅच्युरेशन ड्रॉप होत असेल तर त्याला बायपॅप मशीनवर आम्ही टाकायचो. असं ते सेग्रिगेट केलं होतं. अच्छा, मग ह्या ICU मध्ये किती काळ तू होतीस साधारणतः? साधारणतः 3 महिने मी ICU मध्ये काम केलं. अच्छा, बरं, हा एक महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये की तू पेशंट बघून झाल्यानंतर पुन्हा घरी जायचीस, त्यावेळेला घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही घरी जायचात की तुम्हाला तिथेच ठेवलं जायचं? आम्हाला 7 दिवसाचं रोटेशन असायचं. ते कशा पद्धतीने होतं? हां, 7 दिवसांचं रोटेशनमध्ये आम्ही तिथेच राहायचो. आम्हाला सांगण्यात आलेलं की तुम्ही कोणत्याही नॉर्मल माणसाच्या संपर्कात यायचं नाही. घरच्यांचं तर दूरच राहिलं, पण नॉर्मलही कोणाच्या संपर्कात यायचं नाही. आम्हाला एक हॉस्टेल दिलं गेलं होतं, तिथेच आम्ही राहायचो. आमची ड्युटी झाली की आम्ही हॉस्टेलला जायचो. 7 दिवस पूर्ण आम्ही त्या हॉस्टेललाच राहायचो. 7 दिवसांची ड्युटी झाल्यानंतर मग आम्हाला 7 दिवस हॉटेल क्वारंटाईन केलं जायचं. म्हणजे 7 दिवस ड्युटी करत असताना तुम्ही हॉस्टेलमध्ये आणि त्याच्यानंतर पुढचे 7 दिवस पुन्हा हॉटेल क्वारंटाईन असायचं. अच्छा. आणि त्यात पण असं होतं की हॉटेल क्वारंटाईन 7 दिवसांचं झालं की आम्हाला परत हॉस्पिटलमध्ये बोलून आमचा स्वॅब घेतला जायचा. स्वॅब घेतला जायचा, त्याचा रिपोर्ट 1-2 दिवसानंतर यायचा. तो जर रिपोर्ट नेगेटिव्ह आला तर आम्ही घरी जाऊ शकत असायचो. पण तो जर पॉझिटिव्ह आला, कारण की कोविड रुग्णामध्ये काम करत असताना कधी ना कधीतरी इन्फेक्शन होणारच, म्हणजे हे तर आहेच. तर तुमचा जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला परत त्या हॉटेल, तुमची जर कंडिशन चांगली आहे, तुम्हाला जास्त काही सिम्पटम्स सिव्हिअर नाही आहेत, तर तुम्हाला हॉटेल क्वारंटाईन असायचं. आणि जर तुम्हाला फीवर आहे किंवा तुम्हाला स्वतःला श्वास घ्यायला त्रास होत आहे किंवा अजून काही सिम्पटम्स दिसत असतील तर आम्हाला पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे. तुझ्या बाबतीत काय घडलं? मी 3 महिन्याचं रोटेशन केलं. 3 महिन्याच्या रोटेशन नंतर मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह आले. हां, पण मला काही सिव्हिअर असे सिम्पटम्स नव्हते. मला फीवरही नव्हता, सर्दी खोकला हे जे नॉर्मल सिम्पटम्स आहेत असे काही सिम्पटम्स नव्हते. फक्त माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. त्यामुळे मग 7 दिवस ड्युटी झाल्यानंतर मला परत 7 दिवस हॉटेल क्वारंटाईन करण्यात आलं. हॉटेल क्वारंटाईन नंतर माझा स्वॅब नेगेटिव्ह आला. त्याच्यानंतर मग मी घरी गेले. म्हणजे 7 दिवस तू हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलं. हो. निगेटिव्ह आल्यानंतर मग तू घरी गेली. हो. घरी गेले. या सगळ्यामध्ये तुला घरच्या लोकांचं सहकार्य कसं होतं? ज्या वेळेला कोविड सुरू झाला त्यावेळेला अशी परिस्थिती उद्भवली का की घरचे म्हणाले की जाऊ नकोस? हो, मला हा पण एक प्रसंग सांगायला आवडेल की माझे मिस्टर विवेक, मी माझी पूर्ण बॅग भरली, उद्या सकाळी मी जाणार. आता आदल्या रात्री ते मला म्हणतात, सोनल तू नको जाऊस, तू ही नोकरी सोडून दे, आपल्याला या नोकरीची गरज नाही आहे, आपण कसंही मॅनेज करू, तू ही नोकरी सोडून दे, आम्हाला तू जास्त महत्त्वाची आहेस. तर त्यावेळेस मी त्यांना समजावलं की म्हटलं प्रत्येक जण असा विचार केला तर त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्यायला कोण उरणार आहे. माझ्यासारख्या नर्सेसने जर असाच विचार केला की माझा जीव जास्त महत्त्वाचा आहे तर मग तिकडे कोण, कदाचित आपल्या जवळची व्यक्ती जर एखादी असेल कोविड पॉझिटिव्ह आणि त्याला ट्रीटमेंट द्यायला कोणी नसेल तर किती वाईट आहे ही गोष्ट. तर त्यांना समजवलं तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, माझी काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. त्यावेळेस त्यांनी मला खूप सपोर्ट केला.
माझे मिस्टर, माझे घरचे बाकीचे सगळे सासू सासरे. सासू सासऱ्यांचं काय मत होतं? त्यांचं मत, त्यांच्याशिवाय तर मी हे काही करूच शकत नव्हती, मी नोकरीच करू शकत नव्हती त्यांच्याशिवाय. माझं 1.5 वर्षाचं लहान बाळ होतं. हां, तर त्याला मी ठेवून जायचे ड्युटीवर. म्हणजे तो नुकताच दूधच पित होता, त्याला इतकं काही कळतही नव्हतं. त्याला मी त्यांच्याजवळ ठेवून ड्युटी करायला जायची. मग 7 दिवस तू तिकडेच राहायची? हो हो. म्हणजे 7 दिवसाची ड्युटी, 7 दिवस तू राहायची आणि 14 दिवसांनी तुला नंतर मी घरी यायचे, बाळाला भेटायला हो हो मिळायचं. हो. ओके, बरं, ही झाली पहिल्या बाळाची गोष्ट. पण असं ऐकून आहे की या दरम्यानच तुझी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली होती. हो हो. तो काळ काय होता आणि काय झालं त्या वेळेला? मी पॉझिटिव्ह आले. त्याच्यानंतर ट्रीटमेंट वगैरे घेऊन सगळं क्वारंटाईन संपलं आणि मी घरी आले. त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंची सर्जरी करायची होती. मी नसल्यामुळे ती पोस्टपोन केलेली आम्ही. त्यांची सर्जरी वगैरे त्या दरम्यान मी 1 महिन्याची सुट्टी टाकली आणि त्यांची सर्जरी वगैरे आम्ही करून घेतली. त्या दरम्यान मी पॉझिटिव्ह माझी प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली त्या दरम्यान. आणि 1 महिना तर सुट्टी होतीच. त्याच्यानंतर मला जावं लागत होतं कामावर. तर मी गेले, पण ती भीती होती. शेवटी आपलं ठीक आहे, पण बाळासाठी आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. पण तरी पण मी गेले, प्रेग्नन्सीमध्ये गेले. फक्त मला कोविडच्या पेशंटजवळ काम करायला नव्हतं सांगितलं. मी नॉर्मल पेशंटकडे त्यांना ट्रीटमेंट देत होते. अच्छा, मग तो किती काळ गेला आणि मग पुन्हा डिलिव्हरीच्या दरम्यान असं आहे की मला वाटतं पुन्हा एकदा? हां, मी पॉझिटिव्ह आले होते, कोविड पॉझिटिव्ह आले होते. हो, मी माझ्या डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि ज्या डॉक्टरने माझी डिलिव्हरी केली ती स्वतः कोविड पॉझिटिव्ह होती. हे तिलाही माहिती नव्हतं आणि जिने माझी डिलिव्हरी केली ती पॉझिटिव्ह होती. तिच्यामुळे मी पॉझिटिव्ह झाले. जेव्हा माझी डिलिव्हरी झाली आणि माझं स्वॅब केलं तेव्हा कंपल्सरी सगळ्या पेशंटचं स्वॅब करत होते. माझं स्वॅब केलं आणि मी पॉझिटिव्ह आले. आणि आता जे हॉस्पिटलमध्ये तर ठेवत नव्हते नॉर्मल पेशंटमध्ये. मग मला कामा हॉस्पिटलमध्ये, जिथे कोविडचं वॉर्ड बनवलं होतं खास डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी, तिकडे शिफ्ट केलं मला. आणि बाळाला? हां, बाळाला, माझा बाळाचा पण स्वॅब केला, तो नेगेटिव्ह होता. हां, तर ती परिस्थिती इतकी भीषण होती, इतकी भयानक होती. रात्रीचे 2 वाजता ॲम्ब्युलन्समधून मला आणि माझ्या बाळाला कामा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. तिथे एकही माणूस नाही आणि तिथे शिफ्ट केलं. सगळ्या बायका पॉझिटिव्ह. असा एक कक्ष वेगळा बनवलेला होता जिथे पॉझिटिव्ह सगळ्या पेशंट, सगळ्या बायका पॉझिटिव्ह होत्या आणि माझं बाळ फक्त नेगेटिव्ह होतं. आणि त्याच्यामध्ये त्या बाळाला माझ्यासोबत ठेवणं गरजेचंच होतं, कारण की बाळाला मी एकटं ठेवू शकत नव्हते. त्याला ब्रेस्ट फिडिंग करत होते, त्यामुळे मी घरी ठेवू शकत नव्हते, त्याला कोणाकडे ठेवू शकत नाही. त्याला माझ्यासोबतच ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या वॉर्डमध्ये मी त्याला घेऊन गेले होते माझ्यासोबत. मग किती दिवसाचा तो कालावधी होता? मी जवळपास 8 दिवस ॲडमिट होते तिकडे. आणि माझ्या जेव्हा तिथून निघालात तेव्हा बाळाची काय कंडिशन होती आणि तुझी काय होती? माझी डिलिव्हरी थोडी 1 महिना लवकर झालेली, त्यामुळे बाळाला कावळी म्हणतात, कावळी झालेली, त्यामुळे त्याला फोटोथेरपीची गरज होती. तर त्या दरम्यान माझीही कंडिशन इतकी चांगली नव्हती, कारण की डिलिव्हरीनंतर तर माहितीच आहे, स्टिचेस होते, वीकनेस होता. त्या सगळ्या कंडिशनमध्ये त्याला पण ते फोटोथेरपीची गरज लागत होती. पूर्ण अंधाऱ्या रूममध्ये एक ब्लू लाईट त्याच्यावर सोडलेली होती, जेणेकरून त्याचं फोटोथेरपीची ट्रीटमेंट व्हावी म्हणून. जवळपास कोणी नाही मदतीला, मी आणि माझं बाळ. आणि जे काय ट्रीटमेंट, गोळ्या औषधं देण्यासाठी सिस्टर आणि डॉक्टर येत होते तेवढंच. बाकी कोणी माझ्यासोबत नाही. म्हणजे तो क्षण आठवला तरी माझ्या अंगावर असा शहारा येतो की ती परिस्थिती फार वाईट होती, फार वाईट होती. पण तुम्ही जेव्हा तिथून निघालात तेव्हा बाळ पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय? सुदैवाने माझ्या बाळाला इन्फेक्शन नाही झालं, तो नेगेटिव्ह होता. क्या बात आहे. बरं, या सगळ्या परिस्थितीमधून खऱ्या अर्थाने सुटकेचा निश्वास घेतला तो दिवस किंवा ते दिवस आठवत आहेत का? म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये असं
खास आमचं हॉस्पिटल हे कोविड डिक्लेअरच केलं होतं, त्यामुळे आम्हाला स्टँड बायच ठेवलं होतं की कधीही येऊ शकतो, कधीही आलं की तुम्हाला तिथे सज्ज राहायचंय. त्यामुळे असं आत्ता खरं एखादं वर्ष झालं असेल आम्ही थोडंसं रिलॅक्स झालोय या गोष्टीतून. नाहीतर तोपर्यंत आमच्या डोक्यावर अशी टांगती तलवार होतीच की कधी येऊ शकतो तुमच्याकडे, असं आहे. एकूणच तू जी काही स्टोरी सांगितलीस, जी काही कोविडची कहाणी सांगितलीस, ती खरोखरच थरारक होती, ज्याला तू सामोरी गेलीस. पण सुदैवाने आपण सगळेच जण फार चांगल्या परिस्थितीमध्ये परत आलेलो आहोत मला वाटतंय. तर मंडळी, ही होती नवदुर्गेमधली आपली तिसरी दुर्गा, जी एक कोविड योद्धा ठरली आणि जिचा सत्कार, मला वाटतं तुझा सन्मान सरकारतर्फे पण करण्यात आला आणि तुला सर्टिफिकेट पण मिळालं कोविड योद्धा म्हणून. आणि तिची ही कहाणी जी तिने आपल्याला सांगितली, निश्चितच ती थरारक होती. पण या सगळ्या प्रसंगातून तुम्ही आम्ही सगळेच जण आता बाहेर आलेलो आहोत आणि चांगले दिवस बघत आहोत. आणि ह्यामागचं सर्वात मोठं श्रेय अशा कोविड योद्ध्यांना जातं. म्हणूनच आपण सन्मान म्हणून आज आपण तिला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं, तिच्यासोबत आपण गप्पा मारल्या. म्हणजे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा, कमेंट तर करा, शेअर करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, माय महानगर मानिनी हे आपलं यूट्यूब चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा.